उतरायचं नाही? हो, आता आम्ही ठीक आहोत, सांभाळू शकू स्वतःला. तरीही नाही. अहो, जरा जरा डोकं शांत ठेवा. 2 जीवांच्या आहात तुम्ही. काळानं कितीही धिंगाणा घातला तरी मनावर त्याचा ओरखडा उमटू द्यायचा नाही. बाळावर परिणाम होईल. होऊ दे परिणाम. तिथं असतानाच कळू दे की बाहेर काय अनागोंदी कारभार चालू आहे. तुम्ही ऐकणार नाहीत तर शांत राहा, सांगितलं ना. मस्तकात आग धुमसते हे मान्य आहे, पण काय? परिणाम होणारच नाही इतक्या कोरड्या झालो आहोत का? परिणाम होणार म्हणजे? परिणाम म्हणजे पाणी उकळलं की ते आटतं आणि दूध उकळलं की ते उतू जातं. दोघांवर परिणाम वेगवेगळे होतात, पण होतात ते महत्वाचं. आम्हाला कारभारातलं काही कळत नाही, पण तुम्ही चुलीचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो. दूध उतू जात असेल तर भांड उचलू नये, गरम असतं ते. त्यापेक्षा चुलीतला लाकूड फाटा बाहेर काढायचा, म्हणजे दूधही उतू जात नाही आणि हाताला चटकाही बसत नाही. नेमकं सांगून गेल्या. आम्हालाही तेच वाटतं. जिजा, तुम्ही आम्हाला जे सांगत होतात ते आम्हाला पटत होतं, पण आज सांगतो आम्ही ते मान्य केलंय. शिसार येते या चाकरीची, चीड येते या हुजरेगिरीची. आज आपल्याच मुलकात दुःख सांगायला तोंड नाही आणि ऐकायला कान नाही. काळ मोठा विचित्राने कठीण होत चाललाय. मन आणि माना हव्या तशा पिरगाळणाऱ्या सुलतानशाहीला न जुमानता आपल्याला आता एक व्हायला हवंय. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. कुछ समझ में नहीं आ रहा. मी शिवनेरीवर जाऊन बघून येऊ. नामाकुल, यही बात बता के लखूजी राजे ऊपर चले गए कि हम देख के आते हैं, कहीं कोई खून खराबा ना हो. और तुम वही बहाना बना के ऊपर जाना चाहते हो. नाही, तुम्ही थोडेसे नाराज दिसलात म्हणून म्हटलं. थोड़े से? मैं पागल हो गया हूं. नासिक की ओर से मोहब्बत खान का भूत आ रहा है, दूसरी ओर से दरिया खान हमला बोल रहा है, और ये ऊपर जाके क्या मसलत कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा. आप दौलताबाद में इतला कर दीजिए, कम से कम हम तो महफूज रहेंगे. हम कैसे महफूज रहेंगे? हाँ? हम कैसे महफूज रहेंगे? बादशाह की नजर में हमने बगावत नहीं की. अबे चुप! जिंदा रहोगे तो ये साबित कर पाओगे ना. मोहब्बत खान और दरिया खान के हमले में शाहजी राजा के बजाय हम मारे गए तो उसका क्या? आणि त्यात बाहेरून हे 2 आणि वरून ते 2 एक होऊन हमला केला तर? मतलब बाहेरून महाबत खान आणि दरिया खान आणि वरून शहाजी राजे आणि लखोजी राजे चौघांनी जर मिळून आपल्यावर हमला केला तर
म्हणजे आपलं काही खरं नाही. क्यों क्यों ऐसी बददुआ अपने फटे मुंह से निकालते हो? क्यों? हम ऊपर जाकर हमला करेंगे ये क्यों नहीं कहते? अच्छी बात अपने मुंह से निकाल ही नहीं सकते क्या? हिराजी, मला ताबडतोब निघायला हवं. आणि ही वार्ता गडावरच्या हवेत पसरायला नको. फक्त तुमच्या पाशीच राहायला हवी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगदी ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही फक्त आज्ञा द्या. बाजी पासलकर आणि सोनदेवांना गाठून सांगा, गोदावरी वहिनी साहेबांना महाबत खानाच्या तावडीतून सोडवून देऊळगावला पोचत्या करा. त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल, पण वहिनी साहेब सुखरूप पोचायलाच हव्यात. होयजी. या तुम्ही. आणि बाजींना सांगा की तो दर्या खान रोहिला आहे, त्याला कमी समजू नका. पूर्ण तयारीनिशी या. दरिया खान? या. जी. दर्या खान रोहिला? हो, त्याच्याच मागे जायचं आहे. एकदा वाचलाय तो, यावेळी सुटका नाही. का असं काय बघताय? गोदावरी जाऊबाई साहेबांची कामगिरी सोपवली आहे हे ठाऊक आहे आम्हाला. मग विषय बदलण्याचं कारण काय? तुम्ही ऐकलं? आम्हाला हेच नको होतं. तेच जाणून घ्यायचंय आम्हाला. का लपवायचं? आता उगीच राजकारण वगैरे बहाणास्वारी करणार नाही अशी आशा आहे. 2 कारणं आहेत आणि दोन्ही तुमचीच आहेत. एकतर तुम्हाला ताण सोसणार नाही. कालची तुमची अवस्था बघून तुम्हाला अधिक ताण देणं आम्हाला मंजूर नाही. अहो, पण तुम्ही उचललेलं पाऊल बघून आम्हाला बरंच वाटलं. आणि हे दुसरं कारण, यावरूनही तुम्ही आम्हाला बोल लावालच. अहो, यावरून कसे बोल लावू? जगातलं एकमेव नातं आहे पती पत्नीचं. तुम्ही कुठल्याही कारणावरून बोल लावूच शकता. अहो, यावरून कसे बोल लावू ते सांगा बरं. त्या गोदावरी वहिनी साहेब आहेत म्हणून तुम्ही कुठल्याही थराला जाता, पण रयतेतल्या प्रत्येक आया बहिणींच्या बाबतीत असंच व्हायला हवं. हो, मग रास्तच आहे. हेच व्हायला हवं. बघा, म्हटलं नव्हतं? ये क्या मजाक है? शेर का मुकाबला करना है तो उसे पकड़कर नहीं, आजाद करके करो. बंद पिंजरे में रखोगे तो उस शेर का चूहा भी मजाक उड़ाएगा. जुबान चलाने का बड़ा शौक है तुझे. सबसे पहले तेरी जुबान उड़ाऊंगा. अबे हो अकल के दुश्मन, ये क्या कर रहे हो? याद रहे, आपने वादा किया था आगे से जुबान से नहीं शमशीर से अपनी बात बताओगे. इसलिए आपको रहम करके रिहा किया. याद रहे. हुजूर, ये फतेह खान आपका एहसानमंद है और हमेशा रहेगा. चाहूंगा तो भी आपका एहसान नहीं चुका पाऊंगा. आपकी खिदमत ही हमारा रुतबा है. तो इनको क्यों लेकर आए हो? लखोजी की वजह से. कासिम खान ने इत्तला किया है लखोजी शिवनेरी पर गए हैं. नीचे हमारी फौज आंखों में तेल डालकर शिवनेरी को घेर कर
शाहजी राजे के इंतजार में है। और ऊपर ऊपर ना जाने ये लोग क्या खिचड़ी पका रहे हैं। क्या बक रहे हो? जी, भाई को जमानत के तौर पर रखकर भी लखोजी राजे का ये रुतबा है। उनसे वफा की उम्मीद रखना बेकार है और इसे जिंदा रखना फिजूल। आप बस हुक्म कीजिए, शमशीर का बिस्मिल्लाह यहीं से हो जाएगा। ये भी तो हो सकता है कि आपको किसी ने गलत खबर दी हो, इसलिए आज इन पर रहम करें। अगर आप इनको मारते भी हो तो लखोजी वापस ही नहीं आएंगे। फिर से इनको कोठड़ी में डालो और आपकी खबर सच है या झूठ, ये देखने के लिए आप खुद शिवनेरी की ओर निकलो। आम्हाला वेड्यातून निष्ठालाच हवा. वेडा आम्ही घातलाय म्हटलं, जीवाला धोका होऊ शकतो. वाटेल ते मोल देऊ, पण मनसुबा पूर्ण करू हे भोसल्यांच्या रक्तातच आहे. अहो वेडा किती बुलंद असो, शमशेरींना म्यानातून बाहेर पडायची सुद्धा तकलीफ देणार नाही. जाधव आणि भोसले यांचं परंपरागत वैर कायम राहणार हे स्वप्न पाहणाऱ्यांचा आता हिरमोड होणार आहे. विशेषतः आदिलशाही आणि निजामशाहीतील बऱ्याच जणांच्या योजना आता भुईसपाट होणार आहेत. बिलकुल बिलकुल. आणि आम्ही दोघच नाही, आपण सगळेच मराठे सरदार एकत्र येत आहोत हे पोटात दुखणारच असेल. आपण सगळेच मराठे सरदार एकत्र येत आहोत हे पोटात दुखणारच असेल. पण नजरेत येईल असं आपण आता लगेचच काही करावं असं आम्हाला नाही वाटत. म्हणजे आम्ही आता जिथे आहोत, लखुजी राजे, निजामशाही, आम्ही मोगलांच्या, आम्ही आपापल्या शाया सोडल्या आहेत, हे लगेचच उघड करावं असं आम्हाला नाही वाटत. म्हणजे आम्ही तुमचेच आहोत असं दाखवायचं, असंच का? आम्हालाही पटतंय. म्हणजे उघड उघड विरोध घ्यायलाच नको. हा, पण दोन दगडांवर पाय आम्ही ठेवलाय असा गैरसमज करून घेऊ नका. वेळ आली की आम्ही आमचा मनसुबा उघड करू. आम्ही आमचा इरादा खुलेआमच दाखवला आहे, त्यामुळे आता कोणाचीच भीड बाळगण्याची गरज उरली नाही. बरं, आम्ही आता फार काळ गडावर राहिलो तर तिकडे कासिम खानाला संशय येईल आणि मग सगळ्यांना त्रास होईल. त्यामुळं आम्ही आता गड पाय उतारू. अहो कबूल, पण मंगल कार्य लगेच करू. एवढा धोका पत्करून आलात आणि नातवाला आशीर्वाद न देता जाणार, मग काय उपयोग असल्या धावपळीचा? भोसल्यांची जुबान पेच टाकण्यात भारी हुशार. हा? बघा, बघता बघता आम्हाला कसं कोड्यात अडकवलंय. आता कसं जाणार? ये क्या अनाप शनाप बकरे और बाजीराजे नशे में हो क्या? इस गुस्ताखी का अंजाम जानते हैं? हुजूर ऐसी गुस्ताखी नहीं होगी हुजूर. हुजूर ये बात कबूल है कि आपको हमारी बताई हुई बातों पे यकीन नहीं हो रहा, लेकिन हुजूर जान दे देंगे, लेकिन ऐसी गुस्ताखी बिल्कुल नहीं करेंगे हुजूर. तो क्या हमने गलत सुना? बाजीराजे, आपने कहा मुगल, निजामशाही और शाहजीराजे एक हो गए हैं. इसका मतलब हमें धोखा है बाजीराजे. तौबा हुजूर, हुजूर धोखा हो आपके दुश्मनों को. हुजूर बात सुनने समझने में जल्दबाजी हुई है हुजूर. हुजूर निजामशाही के लखुजी राजा, मुगलों के विश्वासराव और आदिल शाह से बगावत करके खुद का तख्त ऐलान करने वाले शाहजी राजा, ये तीनों इकट्ठा हो गए हुजूर. इसका मतलब आपके जात भाई मराठा सरदार इकट्ठा हो गए. कहीं आपको भी तो न्योता नहीं भेजा उन्होंने? नहीं नहीं, बिल्कुल नहीं हुजूर. हुजूर अगर आए भी तो हमारे लिए अहमियत नहीं रखता.
तो उनके लिए क्यों है? अकल नहीं है। ये लोग अपने पैरों पर कुल्हाड़ी नहीं मार रहे, कुल्हाड़ी पर अपना पैर मार रहे हैं। बेवकूफ। बाजीराजे, आज तक किसी दो मराठा सरदारों को एक दूसरे का साथ देते हुए देखा है? मराठा सरदारों को कभी दूसरे की खुशी में खुशी मिली है? दूसरों की टांग खींचना और अपना फायदा कर लेना, यही जिनकी फितरत है, ऐसे मराठा सरदार इकट्ठा होकर क्या करेंगे? कुछ नहीं करेंगे, बस आपस में लड़ेंगे और लड़कर खत्म हो जाएंगे। शायद आप मायूस हो गए बाजीराजे। नहीं तो नहीं कैसे? हमने आपके जाट भाइयों के बारे में कहा तो आप मायूस नहीं हुए? नहीं बिल्कुल नहीं हुजूर। और आपने सच ही तो कहा। और हुजूर, सच कड़वा ही तो होता है। नहीं 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 बाजीराजे, आप ये बात सिर्फ हमारा दिल रखने के लिए कह रहे हैं। हम तो कहते हैं आप बेशक चली जाइए, अगर आपको न्योता आया है तो हमारी इजाजत है, जाइए। लेकिन वो बात अगर आपने अपने दिल से कही है तो हमारा हुक्का आज आप साफ करोगे बाजीराजे। बिल्कुल बिल्कुल हुजूर। हुजूर, ये तो हमारी खुशकिस्मती है कि आपकी खिदमत करने का मौका आपने हमको बख्शा है हुजूर। हुजूर, गडाखाली कुणकुण सुद्धा नसेल। आता तोफा दणाणल्या की मग एकेकाचा रुसवा सामोरा येईल। संभाजीराजे आणि जयंतीच्या लग्न सोहळ्याचा कसला रुसवा? अहो, रुसवा म्हणजे हक्काचा रुसवा, बोलावणं मिळालं नाही याचा। अहो, कार्यच इतकं अचानक ठरलंय, कितीही बोलावणी केली तरी कुणी ना कुणीतरी राहणारच, हो की नाही? आपल्या लेकीचं कार्य आपल्या इतमामानं करावं असं तुम्हाला वाटणं अगदी साहजिक आहे। परंतु जिजाबाईंना ते मान्य होणार नाही। तेव्हा आता हे कार्य थोडक्यात आणि साधच करावं। म्हणजे आता त्या पोटूश आहेत म्हणून असं म्हणताय का तुम्ही? नाही, आम्ही जिजाबाईंना ओळखतो। पण लग्न कार्य हे लग्न कार्यासारखंच व्हायला हवं ना? तशी रीतच असते। 4 लोकांच्या समोर समाजाच्या साक्षीनच केला जाणारा सोहळा असतो। ते काय असं गुपचूप करायचं? सोहळा काय मागाहूनही करता येईल। पण आबासाहेब आणि स्वारी फार काळ शिवनेरीवर थांबू शकणार नाही। हो, लवकरच करायला हवं हे समजतंय, पण साधं गोदावरी जाऊबाई साहेबांना अजून सोडवलेलं नाही। आणि अशा परिस्थितीत आपण सोहळे साजरे करणं चुकीचं ठरेल। आणि प्रश्न फक्त आपल्या कुटुंबाचा नाही, मुलुखाचाही आहे। दुष्काळ आणि सध्याची अनागोंदी यामुळे रयत त्रासली आहे। परिस्थिती निवळल्यावर आपण सोहळे करू की? गाव जेवण घालू, 8-15 दिवस घालू, मानपान करू, सगळं करू। आम्ही म्हटलं ना, आम्ही जिजाबाईंना ओळखतो। दिखाव्याच्या प्रभावळीपेक्षा अंतरंगातल्या सच्चेपणाचा कौल त्या मानतात।
आपण सगळेजण परिस्थिती जाणतो, परंतु रीतीसमोर झुकतो. त्या झुकत नाहीत. हाच तो फरक. या थोरल्या आऊसाहेबांच्या पाया पड. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कुळाचं नाव उज्ज्वल करा. आमची उमर तुम्हाला लागू दे. हा आशीर्वाद आम्ही देऊ शकत नाही. नाही नाही, नको. तुमच्या आबासाहेबांनी आणि आऊसाहेबांनी जे कार्य हाती घेतलं आहे ते जिद्दीनं पुरं करा. या. आबासाहेब, आशीर्वाद देताय ना? हो. समोर शिवाई आहे, एका बाजूला लेणेद्री आहे. त्यांचा भरपूर आशीर्वाद तुम्हाला आहेच. आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो, तुमच्या सगळ्या आकांक्षा पुऱ्या होत आणि तेच बळ तुमच्या पंखांना मिळो. या तुमच्या आऊसाहेब आणि आबासाहेबांच्या पाया पडा. बर, आणखी कुठल्या वेगळ्या पेचात अडकवण्याआधी आम्ही आपलं निघतो. आबासाहेब, मगाशी कसला विचार करत होतात? 4 दिवसापूर्वी जर आम्हाला कोणी सांगितलं असतं की आम्ही या कार्यात हजर असू, तर आम्ही त्याला खोळ्यातच काढलं असतं. त्यावेळी असं वाटत होतं की काळाचा फेरा आला. आणि बघा ना, आज आम्ही नातवाच्या कार्यात हजर आहोत. अहो, पण मग हे तर चांगलं कारण आहे. या कारणामुळे तुम्ही अस्वस्थ होणार नाही. आबासाहेब, मगाशी तुम्हाला घाम फुटला होता, नाही म्हणू नका. हो जिजा, दुसरं कारण असं होतं की दिवा विजण्यापूर्वी मोठा होऊन फडफड करून विजतो. आमचं इथं असणं ही त्या दिव्याची फडफड तर नसेल ना? आबासाहेबांना याआधी असं कधीच पाहिलं नव्हतं. काही विपरीत. बाई बाई बाई, तुमचं नाव ना समीरा असायला हवं होतं. समीरा म्हणजे वारा. वाऱ्यासारखं इकडून तिकडून फिरताय. हो, मग काय करायचं? तुम्ही जे करताय ते सेविकांकडून करून घेता येतं, पण नाही, जरा म्हणून निवांतपणा नाही. आता तो स्वभाव आहे आमचा. अहो, पण कालच लेकीचं लग्न झालं. हो, पण त्यात दमायला नेहमीसारखा कुठे थाट केला? अहो, सगळं साधेपणीच तर होतं. शरीरानंच थकणं असतं का? मनाने सुद्धा असतं की नाही?
लेकीचं लग्न केवढी मोठी जबाबदारी, जन्मापासून लागलेला घोर. काल ते ओझं डोक्यावरून उतरलं, थकायला होणारच. खरं सांगू का, अशा विचारांच्या वाटेला आम्ही जातच नाही. एकदा का त्या आठवणींच्या रानात शिरलं ना की पावलं इतकी जड होतात की तिथून मागे फिरणं खूप कठीण जातं. आम्ही समजलो नाही. काही चुकलं असेल तर विषय सोडून द्या. तुम्ही म्हणालात लेकीचं लग्न, ओझं, अहो सगळं बरोबर आहे. पण एकदा का त्या आठवणींच्या रानात शिरलं की सगळंच आठवतं. आधीच्या लेकीचं लग्न, दुर्गाबाईंचं. त्यावेळी आपण दोघी वेणी झालो होतो. आता शरीफची नाही. दुर्गाबाईंचं कुंकू तेवढं बुलंद नव्हतं. हे सुद्धा सगळं ओघाने आठवतो. त्यापेक्षा त्या आठवणी नकोच. आलेला दिवस साजरा करूया. आम्ही तर शिवाई देवीला साकडच घातलंय. आम्हाला जराही उसंतपणा देऊ नका. चला येतो हा. आज जिजाबाईंना शिवाई देवींकडे घेऊन जातोय. कालपासून त्यांच्या मनात होतं. या. आधी आम्ही नीट पाहिलंच नव्हतं. आता लक्षात येतंय. काय चैतन्य जाणवतंय हो. आमची शिवाई आहेच जागृत. आणि तिच्या समोरही 52 कशी सोनं आलंय तर तिलाही आनंद होणारच ना. आम्हाला तिच्यातच वेगवेगळे भास होत आहेत. असुरांना मारण्यासाठी सिंहावर आरूढ होणारी दुर्गा माता, कुठे ती काली असते, कुठे रेणुका असते, कुठे यल्लम्मा एकविरा असते, कधी अंबा, अंबिका, भद्रकाली, कधी चामुंडा, जगदंबा, भवानी. अहो ह्या सगळ्या तर वेगवेगळ्या आहेत ना. एकच आहेत, एकच. रूप वेगवेगळी आहेत. कारण महिषासूर रूपी राक्षस प्रत्येक काळात होते, आजही आहेत. शिवाई देवी आजही आहेत. त्यांचं नाव महिषासूर आहे, मधुकैटभ आहे. मग आजही घे ना जन्म, नव्या रूपात घे. अहो असं काय बोलताय तुम्ही. मांगल्याची जपणूक करायची असेल तर शिवाई देवीला जन्म घ्यायलाच हवा. आणि आमचा तर हट्ट आहे तो आमच्याच पोटी घ्यायला हवा. कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो. पुत्र असशील तर संहार करता शिव हो. सृजन आणि संहाराचा मेळ घाल. चला आपण माघारी जाऊया. नाही, आम्हाला वाघावर बसावंसं वाटतंय. सगळ्या असुरांना त्रिशूळानं कंठस्नान घालावंसं वाटतंय.
शमशेर चालवावीशी वाटतेय, सगळ्या असुरांचा निपात करावासा वाटतोय. अहो तुम्ही असं काय बोलताय? आम्हाला भीती वाटू लागलीये. तुम्हीच म्हणाला होतात ना, काय हवं नको ते सांगा, आम्ही पुरवू. मग आमचे हेच डोहाळे पुरवा, हेच डोहाळे पुरवा. शिवाई देवी, आता तूच काय ते बघ. आता हे आमच्या आवाक्यात नाही. बघा, राजे आले. आले म्हणजे येणारच. आम्ही काही पळून गेलो नव्हतो. नाही, पण खान साहेब थोडे नाराज होते. हा? कासिम मियां, क्या ये सच है? काळ मोठा विचित्र आणि कठीण होत चाललाय. मन आणि माना हव्या तशा पिरगाळणाऱ्या सुलतानशाहीला न जुमानता आपल्याला आता एक व्हायला हवंय. इतना गुस्सा, इतनी नाराजगी. अपने तख्त के साथ जो बगावत करेगा उसका अंजाम यही होगा. तो ये बात है. तो अब खुशियों की मिठाई बांटो फौज में. ये भला बिला हटाओ. कासिम मियां, जश्न मनाने की तैयारी करो. किस खुशी में? कासिम मियां, शाहजी राजे निजाम शाही का परचम बुलंद करने के लिए घर वापसी कर रहे हैं. क्या? क्या यह सच है? हाँ भाई हाँ, मान ही नहीं रहे थे. देखो, 2 दिन लग गए. एक पल के लिए हमें ऐसे लगा था कि नीचे चले आए. आप लोग बेसहारा महसूस कर रहे होंगे, पर हमारा फर्ज हमें सामने दिखाई दिया. निजाम शाही का परचम लहराने का फर्ज. फिर अपने आप को हमने समझाया कि कासिम खान तो हमारे हैं, वो समझ जाएंगे. आखिर घर के है ना? हाँ, वो तो है. कासिम मियां क्या है ना, इस जमाई नाम का जो नाता है, ये ऊपर वाले ने ऐसे बनाया है बड़ी फुर्सत से. तो उनके बारे में जो भी कुछ होता है वैसे ही होता है, फुर्सत से. न कह सकते हैं न सह सकते हैं. मगर हम भी कुछ कम नहीं. आखिर हमने उन्हें मना ही लिया. हाँ हाँ, क्या यह सच है? बादशाह हजरत को इत्तला करें, अभी खबर भेजते हैं. नहीं नहीं, अभी नहीं. अरे आप इतने हैरान क्यों होते हो? हमने खबर भेजने के लिए इसलिए मना किया कि ये खबर ही इतनी बड़ी है कि ये किसी और के हाथ कैसे भेजे. आप खुद ही जाके बताओ, आपको इनाम मिलेगा. जैसे ही शाहजी राजे नीचे उतरते हैं, हम खुद उन्हें लेके दौलताबाद आएंगे. या हसायला काय झालं? सांगा, काय म्हणत होता ते त्यांनाही सांगा. स्वारी चिडली की पुढे बोलायचं नाही, रडू आलं तरी बोलायचं नाही. सुनबाई, असं कोण म्हणालं? आमच्या आऊ साहेब.
म्हणजे या नाही, जुन्या आऊसाहेब यांना मी म्हटल्यापासून हे असतच आहे. बर, थांबा हा, आम्ही त्यांना सुद्धा रागवतो. पण आधी आम्हाला सांगा, स्वारी तुमच्यावर का चिडली आणि तुम्हाला का रडू आलं? अगं बाई, अहो काही नाही हो. यांच्या स्वारींनी यांची चेष्टा केली की आम्ही सुद्धा मोहिमेवर जाणार. ह्या नको म्हणाल्या. त्यांनी चिडल्यासारखं केलं असेल तर आमच्या लाडक्या सुनबाईंना रडू आलं. पण संभाजी राजांनी चेष्टा नाही केली, खरंच म्हणालेत ते. हा, काय म्हणाला? हो, आम्हीच संभाजी राजांना सांगितलं की मोहिमेच्या तयारीला लागा. अहो, कोणाविषयी बोलताय तुम्ही? आपल्या बाळराजांविषयी? नाही, लग्न झालेल्या संभाजी राजांच्या विषयी. ते आता बाळराजे राहिलेले नाहीत. का? शिवाई देवीच्या देवळात जाऊन आल्यावर तुम्ही आम्हाला म्हणालात की आम्हाला 8 पुत्र हवे आहेत आणि 8च्या 8 आम्ही स्वराज्यावर वाहू. आणि मग पहिलाच मुलगा मोहिमेवर निघतोय तर ते सहन होत नाहीये. हे फक्त देवीच्या पुढे बोलण्यापुरतं होतं की 8 पुत्र झाल्यावर एकत्रच वाहणार आहात. आम्हाला चेष्टेचा उपहासाचा सूर कळतोय, पण तुम्हाला मातेचं हृदय कळत नाहीये. उपहासाची वेळ तुम्हीच आणलीत. अहो, त्यांचं वय तरी बघा. इतरांचं जाऊ दे, आम्ही आपल्या पुरतं बोलतो. आम्ही पहिल्यांदा मोहिमेवर गेलो तेव्हा आमची उमर काय होती? यांच्यापेक्षाही लहान होतो आम्ही, आठवतंय? हो, पण आता सुनबाईंना बघा, त्यांना झेपेल का? तुम्हाला नाही झेपलं? अहो, तुम्ही यांच्यापेक्षाही लहान होता. तेव्हा हुकूम होता, तुम्हाला जाणं भागच होतं. तुम्ही नाही म्हणूच शकत नव्हता. हा स्वराज्याचा फायदा की तोटा? म्हणजे हुकमाखाली आपण लगेच तयार होतो आणि आता स्वराज्य निर्माण झालंय तर त्याची गरज नाही, असंच ना? नाही नाही, असं नाही. पण आता 3ही शत्रू 3 वाटेवरून पाठीवर आहेत. तो धोका फक्त त्यांनाच आहे का, आम्हाला नाही? झालं तर मग आम्हीही जात नाही. आम्हाला ठाऊक आहे आम्ही चुकीचा वाद घालतो, पण आम्ही तरी काय करू? तुम्ही यांना तरी विचारा ना. विचारतो. संभाजी राजे, तुम्हीच सांगा, तुमची काय इच्छा आहे? आम्ही मोहिमेवर येणार आणि सोयरीक जुळत होती तेव्हा आम्ही त्यांना सांगितलंय. विचारा सांगितलं होतं की नाही? हो, सांगितलं होतं. मग विषयच संपला. जा, तयारीला लागा. आम्ही बाहेर सराव करतो. हे काय? हो, थोड्या द्वेषानं काय वार करताय? आम्ही तुमचं ऐकलं नाही म्हणून?
पोटातल्या बाळाला काय धडे देताय समजतंय का? सावकाश. हो. झोपेत का होईना मात केलीत ना आमच्यावर. भैया तुम्हाला कसं कळलं? आता शब्दांनी रोखू शकला नाहीत तर थेट समशेरीने वार केलात. हा नाही नाही, अहो असं नाही. मग कसं? आमचे डोहाळे समजा. हे काय, तुम्ही रवाना होण्यासाठी तयार झालाय? अगं बाई, आणि आम्ही अजून इथंच. थांबा, आम्ही आत्ताच तयार होतो. हळू, सावकाश. एवढं लगबगीने नको, सांभाळून. तुम्ही खरंच संभाजीराजांना घेऊन जाणार आहात?